महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यासाठी 10 एप्रिल रोजी श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। विगत 27 वर्षापासून ही समिती राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे। या वर्षीच्या जयंती उत्सवानिमित्त राबविण्यात येणारे विशेष उपक्रम आणि एकता रॅलीचे नियोजन यावर समितीचे अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया आणि मुख्य संयोजक राजूजी नन्नावरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। रस्त्यावरचं स्टेज असतो, मागल्या वर्षी आम्ही जो काही आम्हाला तिथे त्रास होतो म्हणून आम्ही सांस्कृतिक भवनात 20 एप्रिलला कार्यक्रम केला। कोणाला त्रास होऊ नये म्हणून 14 तारखेच्या ऐवजी आम्ही 20 एप्रिलला कार्यक्रम केला आणि 14 ला आम्ही अभिवादन आपल्या पुतळ्याजवळ केलं। आमच्या कार्यक्रम तिथे नसल्यामुळे लोकांमध्ये एक वेगळी भावना तयार झाली। खूप लोकांनी त्याच्या कंप्लेंट्स आमच्यापर्यंत आणल्या। आम्ही तिथे ऍक्च्युली रोखटोक रोखण्याचं काम आम्हीच केलं। अमरावती शहरामध्ये रॅली काढण्याचंही काम आम्हीच केलं। त्याचा जनकही मीच आहे। अमरावतीमध्ये पहिले कोणीच रॅली काढत नव्हता। 10,000चा समुदाय आमच्या रॅलीमध्ये राहायचा, पण त्या रॅलीतून आउटपुट आम्हाला काही मिळत नव्हतं। एनर्जी आमची खूप जायची, पैसा खूप वेस्ट व्हायचा, परंतु समाजाला आम्ही त्याच्यातून काय देतो हा जेव्हा विचार आमच्या समोर आला तेव्हा आम्हाला वाटलं की रॅली काढणं आपण बंद केली पाहिजे आणि म्हणून एक सामाजिक अधिष्ठान प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करायला लागलो। आज त्याला 15 वर्ष होऊन गेले, म्हणजे जिथे आपण आता कार्यक्रमाला करायला लागलो। रॅलीला आपल्याला 28 वर्ष झाली। छोटे मोठे तेव्हा कार्यक्रम व्हायचे, पण 15 ते 20 वर्षाचा काळ असा झाला की त्या कार्यक्रमाची रूपरेषा ही संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात आपण बदलवलेली आहे आणि म्हणून हा काही 2-4 लाखाचा कार्यक्रम नाही आहे, हा 8-10 लाखाच्या वर खर्च येणारा कार्यक्रम आहे। पण तिथे आम्हाला एवढा त्रास होतो की आम्ही व्यक्त करू शकत नाही आमचा त्रास। पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य पाहिजे तेवढं आम्हाला मिळत नाही। दरवेळेला आमच्या झंझटी त्यांच्यासोबत होत असतात। रोडवर कार्यक्रम असल्यामुळे ट्रॅफिक आम्ही लवकर बंद करू शकत नाही आणि जेव्हा आम्ही काम सुरू करतो तेव्हा सकाळचे 6 वाजता 13 तारखेला आपण समजू शकता की आमची काय क्रयशक्ती राहणार आहे। दुसऱ्या दिवशी आम्हाला परत सकाळी त्या ठिकाणी यावं लागतं आणि दिवसभर कार्यक्रम करून 12 ते 1 वाजता आम्ही 14 तारखेला रात्री घरी जातो आणि म्हणून कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये, लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही प्लेस बदलवला होता। आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की इतरांना त्रास होऊ नये। काही लोक म्हणतात की एकता रॅलीमुळे दिवसभर कार्यक्रम होतो, त्रास होतो। बाबा ठीक आहे, आम्ही आमचा कार्यक्रम बदलवतो, परंतु कार्यक्रम बदलवल्यानंतर अनेक समाजातल्या मोठमोठ्या लोकांनी म्हटलं की नाही, आम्हाला तिथे तुमचा कार्यक्रम तेच पाहिजे। तुम्ही नसल्यामुळे दिवसभर त्या ठिकाणी वातावरण जे खेळीमेळीचं म्हणा किंवा संगीतमय गाण्यांचं वातावरण, लोकांमध्ये स्फुरण निर्माण करण्याचं वातावरण ते आम्हाला यावेळेला दिसलं नाही। असं लोकांच्या कंप्लेंट्स आमच्यापर्यंत 6 डिसेंबरला आल्यामुळे परत समितीने एक बैठक घेतली आणि त्याच्यावर मंथन केला, निर्णय घेतला की परत आपण त्याच ठिकाणी जी आपली पारंपरिक जागा आहे त्याच ठिकाणी आपण कार्यक्रम करणार आहोत। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।